नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याची मित्रांनो आज झालेली प्रश्नपत्रिका आपण बघणार आहे. म्हणजेच मित्रांनो आज 15 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्याचा पेपर झालेला आहे, लेखी परीक्षा झालेली मित्रांनो. बघा दुपारी 11 वाजता त्याचं सेट ए आपल्याकडे आलेले मित्रांनो. बघा आता सर्व प्रश्न सेमच असतात मित्रांनो. सेट ए बी सी डी चारही सेट सेमच असतात, फक्त प्रश्नांचं मागे पुढे इथं क्रमांक होत राहतो मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कसे कोणी मुलं इथं चीटिंग करायला पाहिजे नाही. त्याच्यामुळे सेट दिलेले असतात मित्रांनो. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए सेटची मित्रांनो सर्व सेट सारखेच आहे मित्रांनो. जर तुम्ही पण जर यवतमाळ जिल्ह्याचा पेपर दिला मित्रांनो, तर तुम्हाला मी आज तुमचा हा पूर्ण पेपरचा विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला उत्तर सहित सांगणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला उत्तर सांगितल्यानंतर तुम्हाला तुमचा स्कोअर माहिती पडून जाईल की तुम्हाला किती मार्क येते मित्रांनो, जेणेकरून मग तुम्ही तुमच्या इथं टोटल अंदाज लावू शकता की तुम्हाला एवढे मार्क इथं येते लेखी प्लस मैदानी. अशा प्रकारचा हा अंदाज लावून आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाईचं इथं लेखी परीक्षेचं प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण बघणार आहे. तुम्हाला संपूर्ण उत्तर देणार आहे, उत्तर सांगणार आहे मित्रांनो सर्व क्वेश्चनचे मी. आणि तुम्हाला जी उत्तर तालिका मित्रांनो, जी आन्सर की आहे ती पण मी तुम्हाला पाठवणार आहे. कशा प्रकारे तुम्ही आन्सर की चेक करू शकता ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि सामान्य ज्ञान ह्या दोन विषयाचा आपण अभ्यास करणार आहे, विश्लेषण करणार आहे. बाकी गणित आणि बुद्धिमत्ता जर आपण करत बसलो मित्रांनो तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रयत्न करेल गणित आणि बुद्धिमत्ताचं विश्लेषण तुम्हाला करून दाखवेल मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि बुद्धिमत्ताचं बघून घेऊया मित्रांनो. बघा पुढे बघा आता मराठीचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो ते स्टार्ट होतात बघा 50 पासून. बघा इथं तुम्हाला दाखतो बघा. हां बघा इथं पहिला 50वा क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा महंगाईची तुम्हाला व्याख्या विचारलेली आहे. जी महंगाई असते मित्रांनो याची व्याख्या विचारलेली, तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले. तर मित्रांनो 50वा क्वेश्चनचं जर उत्तर बघितलं मित्रांनो, तो उत्तर याचं बी येतो मित्रांनो. वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारी वाढ त्याला आपण महंगाई म्हणतो मित्रांनो. नंतर बघा पुढचा क्वेश्चन 51वा क्वेश्चन बघूया. 51वा क्वेश्चन काय म्हणतो मित्रांनो, बघा पुढे दिलेल्या शब्दांपैकी जोडाक्षरे शब्द असलेले पर्याय तुम्हाला निवडायचे. तर 51 या क्वेश्चनचं उत्तर जे मित्रांनो ते बी आहे, पृथ्वी. बघा पुढे बघा 52वा क्वेश्चन. बघा 52वा क्वेश्चन आपण बघूया. तर 52वा क्वेश्चन काय म्हणतो, सलानाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे मित्रांनो. सलानाते हे प्रत्यय कोणत्या विभक्ती असं तुम्हाला क्वेश्चन विचारले. तर मित्रांनो ह्या क्वेश्चनचं जर उत्तर बघितलं तर मित्रांनो हे द्वितीय व चतुर्थीय विभक्तीचे मित्रांनो हे उदाहरण आहे किंवा प्रत्यय आहे मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना. बघा 52 क्वेश्चनचं उत्तर सांगितलं. नंतर बघा 53 नववधू प्रिया मी बावरते ह्या उदाहरणाचे वृत्त ओळखा. असं तुम्हाला वृत्त ओळखायचं मित्रांनो तुम्हाला. तर बघा 53वा क्वेश्चनचं उत्तर मित्रांनो नववधू सी हा याचा उत्तर आहे मित्रांनो. नंतर बघा 53वा क्वेश्चन झाला. 54वा क्वेश्चन बघा मित्रांनो, खालील पंक्तीतील अलंकार तुम्हाला ओळखा. अलंकार तुम्हाला ओळखायला सांगितलेले मित्रांनो. बघा महू मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण प्रजास भेदू ऐसे अशा प्रकारचा हा तुम्हाला एक लाईन दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला अलंकार ओळखायचे आहे. तर 54वा जर आपण क्वेश्चन बघितलं मित्रांनो, याचा अलंकार जो आहे तो व्यतिरेक अलंकार आहे मित्रांनो. नंतर बघा मराठी भाषेत क्ष व ज्ञ ही काय मित्रांनो, स्वर आहे, स्वरादी आहे, महाप्राण आहे, या विशेष संयुक्त व्यंजन आहे. काय मित्रांनो, तर जर 55 क्वेश्चनचं जर उत्तर बघितलं मित्रांनो तर हे विशेष संयुक्त व्यंजन आहे. ओके. नंतर बघा 56वा क्वेश्चन बघा, कृष्णाने संदीपनीना गुरुदक्षिणा दिली. अशा प्रकारे इथं या वाक्यातील संदीपनीना हा शब्द व्याकरणादृष्टीने काय सुचवतो अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारलेले. तर मित्रांनो हा जो शब्द आहे तो आदरार्थी अनेक वचन सदर्थ आपल्याला काय मित्रांनो सुचवितो मित्रांनो. आलं लक्षात सर्वांना. बघा 57वा क्वेश्चन जर आपण बघितलं मित्रांनो, तर 57वा क्वेश्चन काय म्हणतो बघा, दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे मित्रांनो. तर 57 बघा, भोजन शाळेत माणसे जेवू लागली. बघा अशा प्रकारे 57वा क्वेश्चन आहे. तर 57वा क्वेश्चनचं तुम्हाला क्रियापद ओळखायचं मित्रांनो. 57वा क्वेश्चनचं क्रियापद काय होऊन जाईल मित्रांनो, संयुक्त क्रियापदचा हा वाक्य मित्रांनो. ओके. चला 58वा क्वेश्चन, मागून आलानी तिखट झाला. मागून आलानी तिखट झाला हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला विचारले. तर मित्रांनो हे मित्रांनो अवयव साधित विशेषणाचे उदाहरण आहे. नंतर बघा 59वा क्वेश्चन, झाडांचा रंग हिरवा आहे तो मला फार आवडतो. आणि तुम्हाला अजून ब मध्ये सांगितलेले अशा प्रकारचा क्वेश्चन दिलेले. तर जर याचं जर उत्तर बघितलं मित्रांनो आपण, तर याचं उत्तर मित्रांनो येतो विशेष व क्रियापद अशा प्रकारचा हा प्रश्नाचा इथं उत्तर येतो मित्रांनो. नंतर बघा 60वा क्वेश्चन बघा, तुम्ही पुढे व्हा मी आलोच या विधानातील काळ ओळखा. या विधानातील तुम्हाला काळ ओळखायचं आहे. तर मित्रांनो याचा जर काळचा जर विचार केला मित्रांनो, तर ह्याचा काळ मित्रांनो होतो सन्निहित भविष्यकाळ अशा प्रकारचे याचं उत्तर होतं मित्रांनो. नंतर पुढे बघा 61वा क्वेश्चन आपण जर विचारात घेतला बघा, 61वा क्वेश्चन, यास्तव तस्मात एतएव या अभनयावी शब्द अवयांची प्रकार ओळखा तुम्हाला अशा प्रकारे सांगितलेले. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जे अभनयावी नाही सर, उभनयावी असेल,
उपनयनवी असेल मित्रांनो, इथं थोडं टायपिंग मिस्टेक आहे वाटतं. तर बघा अशा प्रकारे हा क्वेश्चन दिलेले आहे. तर 61 क्वेश्चनचं जर उत्तर बघितलं मित्रांनो, तर 61 क्वेश्चनचं उत्तर मित्रांनो डी आहे, परिणामबोधक उभनयनवी. बघा उपनयनवी अवयव आहे मित्रांनो, हे इथं चुकलेलं आहे थोडं. अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला मार्क मिळून जाईल तसं काही क्वेश्चन जर चुकीचं असेल बघा. तर 61 क्वेश्चनचं उत्तर मी तुम्हाला सांगितले. नंतर बघा 62 क्वेश्चन जर आपण विचारात घेतला मित्रांनो, बघा 62 क्वेश्चन काय म्हणतो, पाखरे घरटी बांधतात या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. तुम्हाला प्रयोग ओळखायचे. तर 62 क्वेश्चनचं जे प्रयोग आहे मित्रांनो, ते आपण इथं सकर्मक कर्तरी प्रयोग इथं अशा प्रकारे याचं उत्तर होतं मित्रांनो. लक्ष सर्वांना. चला पुढे बघा मित्रांनो, पुढे 63 क्वेश्चन, रामाने दशमुखास ठार मारले यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तुम्हाला दशमुखास जो आहे मित्रांनो, त्याचं तुम्हाला ज्याला आपण रावण नाव दिलेले आहे, रावण म्हणतात त्याला, तर त्याचं तुम्हाला काय ओळखायचं मित्रांनो, इथं तुम्हाला समास ओळखायचं. तर जर समास जर विचार केला मित्रांनो, तर याचा समास कोणता येतं, बहुव्रीही समास तुम्हाला अशा प्रकारे इथं याचं येतं मित्रांनो. लक्ष सर्वांना. चला पुढे बघा, पुढचं जर क्वेश्चन बघूया मित्रांनो आपण. पुढे 64 क्वेश्चन बघा, आमचे आरोग्य चांगले राहावे यास्तव आम्ही योग करतो. हे तुम्हाला हे कोणत्या प्रकारचे मिश्र वाक्य आहे, अशा प्रकारे तुम्हाला वाक्याबद्दल क्वेश्चन विचारलेले आहे. तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारचे मित्रांनो, हे उद्देशबोधक वाक्य आहे मित्रांनो. लक्ष सर्वांना. चला पुढे जर आपण विचार केला मित्रांनो, पुढे विचार करूया. चला पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघा, अभ्युदय या शब्दाची संधी जोडा. तुम्हाला या शब्दाची संधी जोडायची आहे मित्रांनो. बघा 65वा क्वेश्चन आहे. तर या शब्दाची जर संधी जर बघितली मित्रांनो, तर अभि प्लस उदय अशा प्रकारची या शब्दाची संधी येईल मित्रांनो. लक्ष सर्वांना. चला पुढे बघा 66वा क्वेश्चन बघा मित्रांनो. 66वा क्वेश्चन काय म्हणतो, समान अर्थाचा म्हणीचे योग्य पर्याय निवडा. तुम्हाला अशा प्रकारे पर्याय निवडायचे मित्रांनो. बघा 66वा क्वेश्चन आहे. 66वा क्वेश्चनचं उत्तर जर बघितलं मित्रांनो आपण, तर येईल बघा, वळचणीचे पाणी ओढ्याला जात नाही. अशा प्रकारे याचं इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिलेले, पण याचं उत्तर जे मित्रांनो ब आणि ड आहे. ब म्हणजे तूप खाल्ले की रूप येत नाही, आणि डचं काय, एका आदनाते तुरी शिजत नाही. म्हणजे दोघांचं इथं योग्य जे म्हणजे मित्रांनो अर्थ जे समान आहे मित्रांनो. ओके बघा 67वा क्वेश्चन बघा, वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. अशा प्रकारे तुम्हाला इथं विचारलेले. तर वाक्यप्रचाराचा जर विसंगत पर्याय जर निवडला मित्रांनो, तर आपण आकाशाला गवसणी घालणे हे इथं मित्रांनो विसंगत गट आहे मित्रांनो, पर्याय. ओके चला 67वा क्वेश्चन झाला. आता बघा 68वा क्वेश्चन बघा, कर्दनकाळ अलंकारातील शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. बघा अशा प्रकारे 68वा क्वेश्चनचं जर उत्तर बघितलं मित्रांनो, तर याचं उत्तर क्रूर व उग्र व्यक्ती अशा प्रकारे होतो मित्रांनो, अर्धनकाळचा शब्दाचा अर्थ. ओके 69वा क्वेश्चन बघा, असे आंब्यांच्या झाडांची राई, फुल झाडांच्या ताटवा, तसेच मटक्यांची तुम्हाला इच्छा विचारलेली मित्रांनो. तर याचं उत्तर काय होईल मित्रांनो, 69चं क्वेश्चनचं उत्तर काय होईल बघा. तर याचं मित्रांनो होईल उतरंड. काय म्हणतात, उतरंड अशा प्रकारे उत्तर आहे मित्रांनो याचा, ऑप्शन नंबर बी. ओके 70 क्वेश्चन बघा. 70वा क्वेश्चन बघा, रोम एका दिवसात बांधले गेले नाही. रोम एका दिवसात बांधले गेले नाही. आता ह्या म्हणीचा तुम्हाला अर्थ पुढीलपैकी कोणता होतो अशा प्रकारे तुम्हाला विचारलेच आहे. तर मित्रांनो याचा अर्थ काय होतो मित्रांनो, कोणत्याही गोष्टीसाठी विशिष्ट अवधी लागतो. म्हणजे एक, ऑप्शन नंबर एक ए तुमचं इथं, सॉरी एक म्हणतोय ए, ऑप्शन नंबर ए तुमचं इथं उत्तर राहील मित्रांनो. ओके बघा 71वा क्वेश्चन बघूया, विसंगत जोडी तुम्हाला ओळखायची मित्रांनो. तर याच्यात विसंगत जोडी ऑप्शन डी, रुकार होकार अशा प्रकारची विसंगत जोडी आहे. गण्या म्हणजे शुद्ध नंदी बैल या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तुम्हाला शब्दशक्ती ओळखायची आहे. त्याच्यामध्ये जो उत्तर आहे मित्रांनो, तो लक्षणा अशा प्रकारे, म्हणजे गण्या म्हणजे शुद्ध बैल, म्हणजे बैल सारखे गण्याचे इथं लक्षण आहे. ओके चला 73वा, आता मी हे काही कोणा व्यक्तीचं नाव घेत नाहीये, हे वाक्य दिलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. ओके त्यासाठी जर तुम्हाला वाईट वाटलं असेल त्यासाठी आय एम रिअली सॉरी. चला 73वा क्वेश्चन बघा, संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात. बघा संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात, तर कोणते वापरतात मित्रांनो, स्वल्प विरामचिन्ह वापरतात मित्रांनो. ओके 74वा क्वेश्चन, रस्व दीर्घाच्या नियमानुसार पुढीलपैकी योग्य शब्द ओळखा. तुम्हाला रस्व दीर्घाच्या नियमानुसार पुढीलपैकी योग्य शब्द तुम्हाला ओळखायचे मित्रांनो. तो योग्य शब्द कोणता होईल, तर आपण योग्य शब्दाचा जर विचार केला मित्रांनो, तो योग्य शब्द इथं होईल मित्रांनो ड. आणि 1 आणि 2 बरोबर आहे, ऑप्शन डी. म्हणजे मी आणि कोणता, मी आणि तू हे बरोबर आहे मित्रांनो. ओके चला पुढचा क्वेश्चन 75वा क्वेश्चन बघा मित्रांनो. 75वा क्वेश्चन बघा, जर तुम्हाला समजत बघा, क्षण चिंत क्षण वित यांचा अर्थ काय होतो. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला 75वा क्वेश्चन देते, याचा अर्थ होतो मित्रांनो, आयुष्य व धन हे क्षणभंगुर असते. ओके चला पुढचा क्वेश्चन बघूया. 76वा क्वेश्चन बघा, कापूस लोकापेक्षा महाग आहे, लोक ज्वारीपेक्षा महाग आहे. सॉरी हे इकडं बुद्धिमत्तेचे क्वेश्चन झालेले मित्रांनो. बघा रिजनिंगचे क्वेश्चन आलेले इकडं बघा अशा प्रकारे. हा अकोल्याचा बी सीट पण आहे इथं. ओके चला आता नंतर आपण आता बघूया. आता मराठीचे आपण झाले मित्रांनो. आता सामान्य ज्ञानचे बघून घेऊया. बघा
सामान्य ज्ञानचे बी कोण क्वेश्चन आहे आपल्याकडे बघा. गणिताचं झाल्यानंतर सामान्य ज्ञानचे बघा 25 पासून बघा, हां इथून बघा हे मित्रांनो गणिताचे क्वेश्चन आहे, आपला गणिताचे क्वेश्चन आहे इथून बघा 26 क्वेश्चन बघा. आता इथून भारत सरकारद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र यावर्षी कोणाला देण्यात आला आहे मित्रांनो. तर शौर्य चक्र पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे मित्रांनो सांगा लवकर. तो कोणाला देण्यात आला मित्रांनो, तो आलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाला दिले आलेले आहे. ओके बघा 27वा क्वेश्चन, भारतीय संविधान हे संविधान सभेद्वारे कधी स्वीकारले गेले आहेत. तर भारतीय संविधान सभेद्वारे कधी स्वीकारले गेलेत तर मित्रांनो हे स्वीकारले गेले मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949. ओके चला बघा, कोणत्या देशाची भारत देशाची स्थल सीमा सर्वाधिक लांबीची आहे. कोणत्या देशाची आपली स्थल सीमा सर्वाधिक लांबीची आहे सांगा बरं लवकर. तर कोणत्या देशाची आहे मित्रांनो, तर ती जर आपण विचारात घेतलं मित्रांनो ती आपली बांगलादेशाची आहे. ओके बघा, खालीलपैकी कोणता टेनिस ग्रँड स्लॅम नाही आहे अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले, तर कोणता नाही आहे मित्रांनो, तर रूस ओपन नाही आहे. ओके चला पुढे बघा 30वा क्वेश्चन, ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे. तर कोण आहे मित्रांनो पहिला भारतीय, तर पहिला आहे अभिनव बिंद्रा आहे. ओके चला 31वा क्वेश्चन, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे मित्रांनो, तर जिष्णू देव वर्मा आता नवीन इथं राज्यपाल झालेले मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे. ओके चला पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस आयुक्त नाहीये, तर कोल्हापूर या शहरामध्ये काय मित्रांनो पोलीस आयुक्त नाहीये मित्रांनो. आलक्ष सर्वांना. चला पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या शहरात पोलीस शिपायांसाठी प्रशिक्षण विद्यालय आहे. तर कोणत्या शहरामध्ये मित्रांनो बघा, तर मित्रांनो याच्यामध्ये आपण तुम्हाला शहर विचारलेले, तर कोणत्या शहरामध्ये, तर मित्रांनो यांपैकी सर्व शहरामध्ये, खंडाळ्यामध्ये पण आहे, अकोल्यामध्ये पण आहे आणि नानवीज दौंडला पण आहे मित्रांनो. ओके चला 34वा क्वेश्चन, नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर कोणत्या आताच T20 वर्ल्ड कप झाले मित्रांनो, तो कोणत्या खेळाडूला इथं T20 वर्ल्ड कपच्या टुर्नामेंटमध्ये कोणत्या खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दिलेले, तर संजू सॅमसंगला दिलेले. ओके आलक्ष ऑप्शन डी नावाचं तुमचं इथं उत्तर बरोबर राहील. 35वा क्वेश्चन बघा, UPIचा लॉंग फॉर्म काय. तर मित्रांनो UPIचा लॉंग फॉर्म आहे काय सांगा लवकर मित्रांनो, UPIचा लॉंग फॉर्म काय. तर मित्रांनो UPIचा लॉंग फॉर्म काय मित्रांनो, काय यांपैकी नाही आहे मित्रांनो UPIचा लॉंग फॉर्म. ओके चला पुढे बघा 36वा क्वेश्चन, आज 15 मार्च खालीलपैकी कोणता दिवस आहे. 15 मार्च मित्रांनो आजच पेपर झालेले आणि आजच विचारलेले, तर आज कोणता दिवस आहे मित्रांनो, तर आज कोणता जागतिक ग्राहक संरक्षण दिवस आहे मित्रांनो आज, म्हणजे ऑप्शन बी आपला उत्तर बरोबर आहे. भारताचे अटलांटिकवर हे संशोधन केंद्र आहे मित्रांनो. अटलांटिकवर आपलं कोणतं संशोधन केंद्र आहे मित्रांनो सांगा लवकर. 37वा क्वेश्चन उत्तर सांगा कोणतं मित्रांनो, मैत्री हे संशोधन केंद्र आपलं तिथं आहे मित्रांनो. ओके बघा 38वा क्वेश्चन बघा, क्रिप्टोग्राफी हे संज्ञा कशाशी संबंधित आहे सांगा. तर संज्ञा कशाशी संबंधित आहे मित्रांनो, ही सांगा. 38वा क्वेश्चन सांगा लवकर उत्तर. तर मित्रांनो ही वायरलेस विभागाशी संबंधित आहे मित्रांनो. नंतर बघा 38वा क्वेश्चन झाला. 39वा क्वेश्न बघा, महाराष्ट्राचे राज्यफूल जारूलची मोठा बोंडारा तान्हा फुले कोणत्या रंगाची असतात. तर मित्रांनो कोणत्या रंगाची असतात, ही पांढरी रंगाची असतात. कोणती रंगाची असतात मित्रांनो, पांढऱ्या रंगाची असतात. म्हणजे ऑप्शन आपलं काय मित्रांनो, ऑप्शन सॉरी मित्रांनो ही जांभळी रंगाची असतात. ऑप्शन सी आपला बरोबर आहे, बी चुकलेलं आहे. ऑप्शन सी बरोबर आहे मित्रांनो, ऑप्शन सी बरोबर आहे. ओके चला पुढे बघा, खालील पैकी कोणते बल भारताचे केंद्रीय संरक्षण दल CAPF नाही आहे. सशस्त्र सीमा बल, BSF, आपलं इंडो RTBP, आसाम रायफल आणि राष्ट्रीय रायफल. तर मित्रांनो राष्ट्रीय रायफल बघा, BSF म्हणजे सशस्त्र सीमा बल आणि ITBP म्हणजे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आणि आसाम रायफल म्हणजे AR. तर मित्रांनो हे सर्व CAPF फोर्स आहे, फक्त राष्ट्रीय रायफल CAPF फोर्स नाही आहे. तर मित्रांनो ही डिफेन्सची फोर्स आहे, तर ऑप्शन डी आपलं उत्तर इथं राहील मित्रांनो. बघा 41 बघा, जगातील सर्वात मोठे नदीतील बेट माजुली हे कोणत्या नदीमध्ये व कोणत्या राज्यात आहे. तर कोणत्या राज्यात आणि कोणत्या नदीमध्ये आहे मित्रांनो सांगा लवकर. तर हे मित्रांनो ब्रह्मपुत्र नदीमध्ये ना आसाममध्ये. ओके कृष्णाकाठ हे खालीलपैकी कोणत्या आत्मचरित्र आहे, कोणाचे आत्मचरित्र आहे कृष्णाकाठ सांगा लवकर. तर कृष्णाकाठ मित्रांनो हे यशवंतराव चव्हाणचे मित्रांनो आत्मचरित्र आहे. ओके नंतर बघा, भारूड हा रचना प्रकार कोणत्या रूढ केला आहे. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केलाय, सॉरी असा प्रश्न आहे. तर 43वा क्वेश्चनचं उत्तर काय मित्रांनो, तर हे संत एकनाथ यांनी केलेलं आहे मित्रांनो. बघा 44वा क्वेश्चन बघा, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद आर्टिकल नुसार भारत देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली होती सांगा लवकर. मग आता कोणत्या कलमेनुसार मित्रांनो, अनुच्छेद 17 नुसार. ओके पुढं बघा 45वा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या देशाची इराणसोबत स्थल सीमा नाही आहे. कोणत्या देशाची इराणसोबत स्थल सीमा नाही आहे सांगा लवकर. तर मित्रांनो इस्रायलची इथं स्थल सीमा नाही आहे. बघा आता शिवसमुद्रम हा कावेरी नदीवरील जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे सांगा लवकर. तर मित्रांनो हा कर्नाटकमध्ये आहे. ओके बघा, सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात आहे. सुंदरबन कुठे आहे मित्रांनो, तर सुंदरबन तुम्हाला माहिती असेल, सुंदरबन कुठे आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे. ओके चला 48वा क्वेश्चन, फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC 1973 ही
पोलीस तपास कार्यपद्धती सांगणारी संहिता रद्द करून खालीलपैकी कोणती संहिता लागू करण्यात आलेली आहे? कोणती संहिता लागू करण्यात आलेली सांगा लवकर मित्रांनो. तर कोणती संहिता? भारतीय नागरिक सुरक्षा संहिता इथं 2023 ही लागू करण्यात आलेली मित्रांनो. 49वा क्वेश्चन बघा. भारतात चित्ता प्राण्याचे कुठे पुनर्वसन करण्यात आलेले सांगा. कुठं करण्यात आलेले मित्रांनो? 49वा क्वेश्चन कुठे? मग कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये करण्यात आलेले मित्रांनो. अशा प्रकारे बघा मी मराठी आणि तुम्हाला सामान्य ज्ञानचे इथं प्रश्नांचे मित्रांनो इथं तुम्हाला विश्लेषण सांगितलेले, उत्तर सांगितलेले. तुमचं किती स्कोर आले मित्रांनो लवकर सांगा आम्हाला कमेंट करून व्हिडिओच्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो ह्या क्वेश्चन पेपरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल आणि जे आन्सर की आहे उत्तर तालिका आहे ती पण आपल्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. जेणेकरून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.